चला सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसातील पहिला सामना. पहिले षटक हाताळण्यासाठी भावेश ठाकरे आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेला आहे. स्ट्राईकवरती असेल महेश लहांगे. इथे आपण पाहतोय नो चेंडू. इथे पहिला चेंडू हा नो हाताळला गेलाय आणि आपण पाहतोय की त्याच्यावरती एक एक्स्ट्रा धाव देखील इथे पूर्ण केलेली आहे. आपण पाहतोय या सीझनमध्ये पहिल्यांदा आपण पाहतोय की 70-70चे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच ते आपण पाहतोय खेळण्यात थोडासा प्रॉब्लेम होतोय की आपण पाहतोय गुड शॉटचे जे बॉल आहेत आपण पाहतोय त्या बॉलने जास्तीत जास्त मॅचेस खेळताना दिसलेत आपल्याला. इथे आपण पाहतोय की 70-70चे बॉल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थोडासा नक्कीच इथे प्रॉब्लेम होताना दिसतोय गोलंदाजांना. भरपूर आपण बघितलं की एक्स्ट्रा चेंडू हे टाकले गेलेत या स्पर्धेमध्ये. इथे ऑन साइडला फटका देखील गेला. गॅप शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होईल महेश लहांगे. चेंडू सरळ निघून जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. महेश आणि प्रसाद अशी ही जोडी आपण पाहतोय. चांगली सुरुवात इथे होताना दिसते आपल्याला. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी त्याने मिळालेली आहे. हा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला गेला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ते आता बीट होताना दिसतोय महेश हा फलंदाज. 4 ओव्हरचा हा मॅच आहे. इथे आपण पाहतोय बॅकफुटवर जाऊन हा चेंडू कट केलाय. टिप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. शतरक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव इथे अर्चित करण्याची संधी होती. एक धाव इथे कंप्लीट केली गेली आणि आता आपण पाहतोय प्रसाद बाबर हा फलंदाज स्ट्राईकवरती आलेला आहे. ते बघा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू इथे देखील टाकला गेलाय. डॉट बॉल इथे देखील येताना दिसतोय आपल्याला. खूप चांगली बॉलिंग. पहिला चेंडू जर वगळला तर खूप चांगली बॉलिंग केलेली आहे भावेश ठाकरे आणि शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. लेफ्ट आर्म अर्ध विकेटचा मारा करत असताना इथे देखील चांगला चेंडू. इथे देखील ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला गेलाय. बघा शॉर्ट रनअपने चांगली चेंडूची हाताळणी इथे केली गेली. आणखी एक डॉट बॉल. षटकाची समाप्ती. पहिले षटक हे समाप्त झालंय आणि आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे 8. दुसरा कोण आहे? पहिले षटक हे समाप्त झाले. पहिल्या षटकात आपण पाहतोय 8 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाची. 8 धावा एक चांगली धावसंख्या म्हटली जाते क्रिकेटमध्ये. ही जोडी ते बॅटचा एज लागलाय. बघा यष्टीरक्षकापासून चेंडू भरपूर दूर होता. विशाल कोदे आपण पाहतोय. झेल ड्रॉप झालेला आहे. एक धाव इथे नक्कीच मिळेल. एका धावाने धावसंख्या आता पुढे सरसवली जाते. ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा धावफलकावरती लागलं जात आहेत. इथे आपण पाहतो या इनफिल्ड शॉवर फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला होता. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. इथे आपण पाहतोय अडचणीमध्ये सापडला यावेळेस महेश लहांगे हा फलंदाज. धावची झालाय. पहिला गडी बाद होतोय धावसंख्या 10 असताना.
विकास कोम न्यू बॅटर इन झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईकवरती प्रसाद. इथे आता प्रसादने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग झालाय. गौतम भोईर येतो चेंडूच्या खाली. चांगला झेल पकडला जातोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. सलामीची जोडी आता तंबूच्या आश्रयाला परतलेली आहे. शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये आकाश पागी न्यू बॅटर इन झालाय. इथे देखील चांगला चेंडू हाताला लागला. बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. समर इन डिलिव्हरी इथे राहिलेली आहे. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4 धावसंख्या आपण पाहतो पूर्णपणे स्थिरवलेली आहे. ती म्हणजे 10 या आकड्यावरती. इथे आता चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू ते लॉंग ऑफ मध्ये आणि सरळ चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता लगातो 6 षटकार. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. बघा आता या षटकाराने धावसंख्या आता थोडीशी वेग पकडते. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आता हा ट्राय करत होता. पुलचा फटका पाहायला मिळतोय. पुल पॉवरफुल होईल का पाहूया. यस पुल पॉवरफुल झालाय. सक्सेसफुल झालाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय आकाश पागीच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गडीबाज झालेत 2. महिमा तुझी माऊली वारी संकटाला. महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मंडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मंडला ग्रामे गोंधळाला ये. जे 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22. 11ची सरासरी ते राखली जाते. सन्माननीय सुनीलजी गांजारी साहेबांचे ते आगमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लोकेश येतोय. लोकेश पारधी. तिसरा षटक हाताळण्यासाठी स्ट्राईकवरती असेल विकास कोम. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. स्वतः लोकेश चेंडूच्या खाली पोहोचला आणि बघा चांगला झेल देखील त्यांनी इथे पकडलेला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतो तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती इथे सफलता मिळवली आहे लोकेश आणि फलंदाज बाद. हृदयात सागुदे जोश.
तर राकेश येतोय, न्यू बॅटर राकेश कोम. धावसंख्या पण पाहतोय 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे आपण पाहतोय फेक फान चेंडूची हाताळणी झाली होती. तिकडे आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. लेगबाच्या स्वरूपात एक धाव ते नक्कीच मिळालेली आहे. एका धाब्याने धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. तिकडे बघायचं पंच ते लागले का त्याला. राकेश लागले का. त्याचं ओके आहे तिकडे. इथे आपण पाहतोय चांगल्या चेंडूची हाताळणी इथे झालेली आहे. लोकेश कर्ड बघा चेंडू पडल्यानंतर थोडेसे गिरकी घेतोय, वळण घेतोय आणि बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय तिकडे. इथे आपण पाहतोय जास्त वळण घेणारा हा चेंडू होता. षडंपूल करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. मात्र पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. वाईट बॉल आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 24 या आकड्यावरती. इथे पण पाहतोय पुन्हा एकदा वलन घेणारा चेंडू पुन्हा एकदा बीट झालाय बघा. गती इथे दिली जात नाहीये. थोडीशी गती ही कमी ठेवली जाते आणि त्याच्यामध्ये कुठेतरी बीट होताना दिसतोय बॅटर आपल्याला आकाश पागी. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत अजूनही या षटकातील. धावसंख्या आपण पाहतो 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आता चांगला स्ट्रोक कंप्लीट केलाय. चेंडूने उंची घेतलाय आणि लांबी देखील मिळालेली आहे. कारण हाताला चेंडू लागल्यानंतर चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. 6 धावांकरता षटकार. पहा षटकाराला. या षटकाराने धावसंख्या आता 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. ते आता ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. खूप सुंदर चेंडूची हाताळणी ती झालेली आहे. षटकाची समाप्ती झाली. 30 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 30. चला पाणी घेऊन जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक हा घेतला जाईल 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया, देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. शांत पडून राहा. अरे काय करू. तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझा आत्मा बाई. चला यानंतर जी मॅच होणार आहे एन्जॉय ग्रुप बेलकडी आणि संजय 11 नागले दोन्ही संघाला विनंती असेल आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. आपले कॅप्टन्स पाठवून द्या टॉस करण्याकरता. चला संजय 11 नागले संघ इकडे उपस्थित झालेला आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एन्जॉय ग्रुप बेलकडी आपणास देखील विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. या ओव्हरनंतर आपण टॉस इथे करणार आहोत. टॉस हा केला जाईल. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित येतोय. रोहित डोकफोडे. स्ट्राईकवरती असेल राकेश कोम.
इथे फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. अमन येतोय चेंडूच्या खाली, अमन साकार. बघा खूप चांगला झेल इथे पकडला जातोय. फलंदाज आणखीन एक बाद होतोय. इथे आपण पाहतोय थोडासा मिसफीड होताना दिसतोय आपल्याला. एकच धाव इथे अर्जित केली जाईल. आकाश पागी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आकाश पागी याला पण पाहतोय स्ट्राईक वरती. हा चेंडू थोडासा ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. आपण पाहतोय आता पूर्ण जिम्मेदारी आकाश पागी या फलंदाजाला उचलावी लागणार आहे. 2 षटकार ज्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. 3 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेत. 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस पाहतोय आपण आणखी एक मोठा फटका येईल का. इथे आपण पाहतोय झेल ड्रॉप होताना दिसतोय आपल्याला. तिकडे दोघांनी देखील थांबावं लागेल. फक्त एकच धाव असेल. बघा तिकडे शॉट कंप्लीट केल्यानंतर आकाश पागी तिकडे थांबला होता. त्यांनी जसा शॉट केला तसं जर धावला असता तर कदाचित तिकडे ही दुसरी धाव किंवा स्ट्राईक त्याच्याकडे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली असती. बघा आपल्या स्वतःवरती विश्वास असायला हवा. मात्र आकाश पागी याने तिकडे अमनवरती विश्वास दाखवला होता. कॅप्टनला देखील विश्वास होता तिकडे अमनवरती. मात्र अमन यांनी विश्वासघात केलाय. मी तर म्हणे दोघांचा देखील. बघा या अगोदर चांगला झेल त्यांनी पकडला होता. मात्र इथे झेल सुटला गेलाय. पण बघितलं कालच्या दिवसामध्ये अमन यांचे मित्र उत्तम दिंडा याने खूप चांगली कामगिरी केली आहे मैदानावरती. आणि आज उत्तमचे मित्र आपण पाहतोय अमन ते थोडेसे निराश जाणवलेत. धावसंख्या आपण जर इकडनं बघितलं तर 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडूचा खेळादेवी बाकी आहे. इथे आता ऑफ साईडला फोर्स करण्याचा प्रयत्न. शतरक्षक पोहोचलाय तिकडे. झेल ड्रॉप. 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. रुपेश मेढे तिकडे येताना दिसत आहेत आपल्याला. पाहूया काय घडलंय काय बिघडलंय तिकडे. चला पाहूया कुठला फलंदाज बाद असणार पंच. चला पाहूया तिकडे चर्चा केली जाईल आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. स्ट्राईक एंडकडे फलंदाज बाद झालाय की नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज बाद झालाय. स्ट्राईक रुटेड झाले की नाही हे देखील बघितलं जाईल.
हॅलो चेक. चला 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत तिकडे. बघा तिकडे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोचला आहे तिकडे. मात्र इकडे नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज बाज असेल तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज हा बाज झालेला आहे नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. मनोज चिपाट हा फलंदाज बाद झालाय. आपण पाहतो या ज्या प्रकारे तिकडे पॉपिंग क्रीजमध्ये थांबले होते, मात्र ज्यावेळेस क्रॉसिंग झाली त्यावेळेस चेंडू तिकडे यष्टांवरती लागला नव्हता. क्रॉसिंग झाल्यानंतर तिकडे यष्टांवरती चेंडू लागला आणि त्यानंतर आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडकडे तिकडे फलंदाज हा बाद झालेला आहे. चला एन्जॉय ग्रुप बेलकडे आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. यानंतर लगेच टॉस हा केला जाणार आहे. हे षटक शेवटचं षटक आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नव्याने बॅटर दयानंद येतोय. या षटकातील बॉल टाकून झालेत 4 बॉल टाकून झालेत. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. इथे आपण पाहतोय अपस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा रन्स इथे आता येताना दिसते. धावसंख्या आता 36 या आकड्यावरती 36 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथे आता फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडूची मेजवानी स्वीकारली आणि चेंडूला पाठवलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. हा षटकार आलाय. या षटकाराने धावसंख्या आता 42 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. बघा फुलटॉस चेंडू होता. कमरेच्या खाली हा चेंडू होता आणि त्याच्यावरती केलेले हा आक्रमण. शेवटचा एक बॉल. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता. चेंडूला इथे खोदून काढलाय. एक धाव तर इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. आणि ते आपण पाहतो या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 43 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 44 धावांचं लक्ष हे ते ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 44 धावा म्हणजे 11ची सरासरी इथे राखावी लागणार आहे मॅच जिंकण्याकरता यंगस्टार नागले या संघाला. चला आपण लगेच टॉस करतोय. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करेन आमच्या टॉस बॉक्समध्ये या. संजय 11 नागले आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी.
हॅलो चेक. चला आपण टॉस करतोय. टॉस हा केला जाईल. महेश पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. अगोदर आपण टॉसची ओळख करून देऊया. एका बाजूने कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा, तर एका बाजूने देवेश ग्रुप आहे. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा असा कॉल झालाय आणि देवेश ग्रुप इथे आलेला आहे. नागले संघाने टॉस जिंकलाय. शुभेच्छा दिल्या जाते कॅप्टनला. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतल्या मागचं कारण काय? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. असे कुठले गोलंदाज असतील की समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखतील? पुष्पक, अविनाश, मनोज, जितेश. हे जे आयोजन नियोजन केलंय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा याबद्दल काय म्हणशील? खूप छान आहे. आपल्या शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलाय, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. जे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असते, बॅटिंग करायची आहे. 4 षटकामध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 बस. असे कुठले बॅटर असतील? आज मी आहे, नीतू आहे आणि दीपेश आहे. सगळ्यांकडून अपेक्षित. आणि आपण पाहता कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाने हे जे आयोजन नियोजन केलं याबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं आहे आणि ग्राउंड पण मस्त आहे. चला शुभेच्छा असतील. टॉस जिंकला नागले संघाने. अगोदर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले ते म्हणजे एन्जॉय ग्रुप बेलकडे या संघाला. तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. लोकेश आणि रुपेश अशी ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवरती. तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय विकास कोम. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेत पेट्रोलिंगसाठी, धावा रोखण्यासाठी. क्षेत्ररक्षणमध्ये ते थोडासा बदल होताना दिसतोय आपल्याला. एक चांगला फील्ड सेटअप केला जातोय. पहिला बॉल इथे आपण पाहतो वेगवान इथे हाताला गेलाय. वेगवान चेंडूच्या हाताळणी इथे आपण पाहतोय. भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला गेला होता. तुमच्या बाहेर शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे यशस्वी राहतोय विकास कोम याचा. 44 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू येताना दिसतोय आपल्याला. बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉटच्या स्वरूपात येत आहेत. बघा विकास कोम ज्यावेळेस टॉस करण्यासाठी आलो त्याने सांगितलं की टॉस गमावला आहे, आम्हाला बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे आणि बॅटिंग आम्हाला मिळालं, आम्ही खुश आहोत. कारण ज्या प्रकारे आमच्याकडे बॉलिंगची स्ट्रेंथ आहे, आम्ही या धावा 30 ते 40 धावा डिफेन्स करू शकतो या मैदानावरती, हे त्यांनी सांगितले होतं. आणि आपण ते चांगली सुरुवात त्याच्याकडनं झालेली आहे. इथे आता इनफिल्डच्या वरून हा फटका देखील केला जातोय. बघा खूप चांगला स्ट्रोक इथे कंप्लीट केला गेला. 4 धावा येत आहेत. फुलांचा गोजेला आणि जुली गोदे ग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवे. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा, फुलांचा गोजेला आणशील. आता तू लाडी गोडी न फिरवशील, उद्या मला सोडून देशील. विकास कोम इथे आपण पाहतोय की चौकार थोडासा महागडा ठरला गेलाय.
धावसंख्या झालेली आहे 4. इथे आता पुन्हा एकदा कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. काय जबरदस्त चेंडू इथे हाताला गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला. बॅट स्विंग देखील भरपूर आपण इथे बघितली. बॅट देखील भरपूर वेगाने फिरली होती, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय डॉट. चेंडू टाकून झाले 4. धावसंख्या देखील झालेली आहे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचा ही षटक हाताळलं जात आहे. विकास कोम याला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. यानंतर संजय 11 नागले आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी असा मॅच हा होणार आहे. इथे आता ऑन साईडला फटका देखील केला गेलाय. मनोज येतोय तिकडे. मनोजची पाठ करणं झालंय चुकी. खराब फिल्डिंग. चेंडू फरार. सीमा रेषा पार. हा येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. 4. तुला बघून गेलो या तुला उन्हाचा तारण झालं या. तुला बघून गेलो या तुला उन्हाचा थँक्यू ढीज. हे बघा बॉलिंग खूप चांगली होती, मात्र इथे आता शतरक्षकाची साथ मिळत नाहीये विकास खोम याला. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी या षटकातील. इथे आता फोर्स करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. राकेश कोम तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. आणखीन एक चौकार येताना दिसतोय. खराब फिल्डिंग. पहिलं षटक हे संपलेलं आहे, संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर 3 चेंडू डॉट आले, त्यानंतर 3 चौकार आले. मनोज चिपाट करणं झालेला मिस्टेक, त्यानंतर राकेश कोम करणं झालेला मिस्टेक आपण बघितलाय आणि 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय 32 धावींची आवश्यकता आहे. 18 चेंडू 32 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आकाश येतोय, आकाश पागी. चला जास्त वेळ खर्च करू नका. आकाश पागी आता येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 18 बॉल आणि 32 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 32 धावा. इथे बघा इनफिल्डच्या वरून हा फटका ते केला गेला. शतरक्षक आहे तिकडे, चांगले शतरक्षण होते. एकदा तर कंप्लीट झालेली आहे, फेकी झालेली आहे तिकडे, खराब फेकी झाली. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न ते केला जातोय आणि ते आपण पाहतो या फलंदाज इथे आता बाद होताना दिसतोय आपल्याला रुपेश मेढे.
थँक्यू डीजे. नव्याने बॅटर भावेश येतोय, भावेश ठाकरे. नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईकवरती पाहतोय आपण लोकेश याला. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 30 धावींची आवश्यकता आहे. 30 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत यंगस्टार नागल्या टीमला. इथे आपण पाहतोय ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला गेला होता. खूप चांगला चेंडू इथे येताना दिसतोय आपल्याला. बघा या अगोदर देखील 3 चेंडू निर्धाव खेळून काढले होते लोकेश पारधी आणि मात्र 3 चौकार देखील ठोकले होते. म्हणजे डॉट बॉल देखील येत आहेत, धावा देखील येत आहेत आणि एक चांगला टार्गेट जो सेट केला आहे त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. इथे आता ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न स्टॅबिंग झालाय. विकास आलाय तिकडे बघा. विकास खूप चांगला झेल पकडला गेलाय. सूर्याची किरण नक्कीच डोळ्यावरती आले असतील मात्र तरी देखील एक चांगला झेल त्याने ते पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे लोकेश. प्रेमाची पारख चुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची पारख चुली तुला होईल लवकर. चुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजीला आणि चुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोदला आणशील. आता तू लाडी गोडीनं फिरवशील उद्या मला सोडून देशील. बघा ते विकेट तर मिळालेली आहे लोकेश पारधी याची. मात्र नव्याने बॅटर संदेश आलेला आहे. संदेश देखील एक जबरदस्त बॅटर आहे, बिग हिटर आहे आणि तो आता पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्या झालेली आपण पाहतो या 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 30 धावींची आवश्यकता आहे. आकाश पागी इथे आता फोर्स करण्याचा प्रयत्न. शतरक्षक होता तिकडे उलट्या दिशेने चेंडूच्या मागे पलत होता मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. फेकी थोडीशी खराब झालेली आहे. तिकडे चेंडू थांबलाय तिकडे. नाव स्ट्रायकरचा बॅटर त्याला तिकडे चेंडू हिट झाला आणि ते चेंडू तिकडे स्टॉप झाला. इथे आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे 16 धावा, 16 रन्स. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आपण पाहतोय बॉल टाकून झालेत या षटकातील 4. म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे बॅटचा एज लागलाय. चेंडू आता गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करत असताना महेश यशरक्षक जो आहे तिकडे पोहोचलाय पण नाही एक सिंगल धाव. कमबॅक करणारं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे आकाश पागी याचं. अजूनही मॅच जिंकण्याकरता 27 धावींची आवश्यकता असणार आहे. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 27 धावा. भावेश ठाकरे आता आलाय डावऱ्याचा बॅटर आणि या मैदानावरती डावऱ्याचा बॅटर नक्कीच इम्पॅक्टफुल ठरलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. भावेश ठाकरे ऑन स्ट्राईक. 27 धावेंची अजूनही आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. तेव्हा पाहतो या बॅटचा एज लागलाय. चेंडू गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करते मात्र चेंडू स्टॉप होणार नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 23 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. अरे कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. और अपना दादा किंग है अलविद किंग रहेगा. अपना दादा किंग है अलविद किंग रहेगा. उमेश दादा किंग है अलविद किंग रहेगा. उमेश मुकादम किंग है
12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. बघा 12 चेंडू 23 धावा, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 धावा आलेल्या आहेत आणि आता 23 धावा बनवायच्या आहेत. बघा अर्धा पल्ला तर इथे गाठलेला आहे, अजूनही अर्धा पल्ला इथे गाठायचा आहे यंगस्टर नागले संघाला. राकेश येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी, राकेश कोम. इथे आता बघा सरळ बॅटने फटका केला गेलाय, स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. आकाश पागी पोचलाय तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण झाले तिकडे. फेकी थोडीशी खराब झाली, मात्र 2 धावा इथे स्टॉप केल्यात. बघा चांगला फटका इथे खेळला गेला होता, जो सेफ झोन आहे त्या सेफ झोनमध्ये हा चेंडू इथे ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा हे अंकित केल्या गेल्या. धावसंख्या आता 23 या आकड्यावरती 23, 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही आपण पाहतो या मॅच जिंकण्याकरता इकडनं 21 धावा बनवायच्यात. 11 बॉलमध्ये 21 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथे बदल होताना दिसतोय आपल्याला. फील्ड पोझिशनमध्ये इथे वारंवार चेंजेस केले जात आहेत. इथे आता फुलटा चेंडू आहे, मिस टायमिंग झालाय. आकाश पागी पोहोचलाय तिकडे. बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. बिग विकेट डाऊन. संदेश चाकर बॅक टू द डग आउट. देवी देव विश्वास नको करू माझा घरदार सोडून देते तुमच्या हाती. लग्नाचे देते वचन राजा भरवसा ठेवून. लग्नाचे देते वचन राजा भरवसा ठेवून. बाई सासवडला लांडक्या धन्या धन्या आलंय काका. शायरीचे लांडण्या आलंय काका. शायरीचे लांड. बाई सासवडला लांडक्या धन्या धन्या आलंय काका. शायरीचे लांडण्या आलंय काका. शायरीचे लांड. शाळेच्या जिल्ह्यासाठी कोणी कोट दिला गो, आंबट केलंय कोणी कोट दिला गो, आंबट केलंय. या महिन्यात माझं दिसत नाही बर तुला कसा. थँक्यू डीजे. महत्वाचा गडी बाद झालाय, मात्र नव्याने बॅटर अमन आलाय. छोटा बंधू बाद झाल्यानंतर मोठा बंधू आता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. अमन सागर. राकेश कोम याने देखील चांगली सुरुवात केलेली आहे. विकेट मिळवले त्याने या ओव्हरमध्ये. अपट्रॅकर फोर्स करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली. आणखी एक फलंदाज बाद होतोय. छोट्या बंधू नंतर आता मोठा बंधू देखील तंबूच्या आश्रयाला परततोय. आणखीन एक विकेट. महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. और अपना दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. ए अपना दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. उमेश दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. उमेश दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. एक शब्द दादा नाही हो कामा. नाव है उमेश मुकादम. या पायगाव वाल्यात हाय लई दम, जोडीला प्रणय मुकादम. ट्रिपल एच नंबर सारा गाड्यांचा कभी नहीं झुकेगा. ग्रुप वाला लई डेअरिंग वाला वो कभी नहीं झुके. संकेत येतोय. संकेत ढोकफोडे. राकेश हॅट्रिक वरती आला. हॅट्रिक बॉल. खराब फिल्डिंग झाले तिकडे. खराब फिल्डिंग. चेंडू फरार. सीमारेषा पार.
हा आलाय नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. बघा इथे देखील हॅट्रिक पूर्ण झाली असती, मात्र तिकडे एक नवीन खेळाडू आपण पाहतोय, जशी आज वर्णी लागलेल्या प्लेइंग 11मध्ये एक उभरता सितारा, एक यंगस्टर पाहतोय, त्याच्याकडे झालेला थोडासा मिस्टेक, छोटासा मिस्टेक आपण पाहतोय. ते पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये आता खेळून काढला गेलाय. एक धाव तर इथे कंप्लीट केली झाली. विकास कोम तिकडे वेगाने पोहोचलाय, खराब फिल्डिंग झाली, तिकडे फंबल झाला आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल, अजूनही मॅच जिंकण्याकरता 15 धावेंची आवश्यकता असणार आहे. 7 बॉल आणि या 7 बॉलमध्ये 15 धावेंची आवश्यकता. राकेश या ओव्हरमध्ये थोडंसं प्रभावित त्याने केलंय. खूप चांगली बॉलिंग या षटकामध्ये. इथे हा चेंडू आपण पाहतो या ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. धावसंख्या झाली आहे आता आपण पाहतो या 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 14 धावींची आवश्यकता असणार आहे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 14 धावींची आवश्यकता. इथे आता आपण पाहतोय फोर्स करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. नितेश आहे तिकडे, बघा चांगला झेल तिकडे कंप्लीट केला जातोय. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली, संकेत याची. आणि आपण पाहतो या षटक देखील संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावसंख्या लागलेली आहे 30. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत 14. 6 बॉलमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. थँक्यू डीजे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे, घाई करायची आहे, जास्त वेळ खर्च करू नका. 6 बॉल 14 धावींची आवश्यकता आहे. मनोज येतोय आता. मनोज चिपाट आपण पाहतोय. मनोजकडे एक चौकार देखील हातातून सुटला गेला होता. त्यानंतर राकेशकडे एक झेल सुटला होता. त्यानंतर तो चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला होता. म्हणजे 2 ज्या मिसफील्ड झाल्या होत्या त्याच्यावरती 4 धावा त्याने एक्स्ट्रा खर्च केल्या होत्या. कदाचित या ओव्हरमध्ये आणखीन 4 धावा या आपल्याला प्लस होताना पाहायला मिळाल्या असत्या. 6 बॉल आणि आता 14 धावींची आवश्यकता आहे. डावरे हाताचा बॅटर भाविश हा आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. सन्माननीय आपण पाहतोय शिवाजी दादा भोरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. सावली फाउंडेशनचे अध्यक्ष. इथे ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेस ठरतोय. भावेश ठाकरे याचा फुल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. भिवंडी पाय गावाचा तो टायगर उमेश मुकादम एक नंबर. बघा पहिल्या बॉलवरती षटकार आलाय म्हणजे आता 5 बॉलमध्ये 8 धावा. इकडनं आणखीन बनवाव्या लागतील यंगस्टर नागल्या संघाला. मनोज चिपाट रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये.
कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं की भरपूर स्विच हिटचे फटके खेळले गेले होते आणि ते फटके जर आपण बघितलं बाउंड्रीच्या बाहेरच गेले होते. पाहतो या दिनेश मोर याने देखील काल रिव्हर्स फटके देखील केले होते, मात्र त्यानंतर त्याने तो सामना गमावला होता. इथे आपण पाहतो या फोर्स करण्याचा प्रयत्न, यावेळी स्लॉट मध्ये चेंडू सापडला. बघा त्या स्ट्रॉंग झोन मध्ये हा चेंडू सापडला आणि इथे देखील एक मोठा फटका खेचला भावेश ठाकरे याने. आणखीन एक षटकार, आणखीन एक धमाका. कधीच त्याची नाही सोडणार बबलू शेठ देवेश पाटील. त्याला आशीर्वाद का नाही देवीचा दादा गेही बढ़ता जाएगा. त्याला आशीर्वाद का नाही देवीचा दादा आगेही बढ़ता जाएगा. और अपना दादा किंग थँक्यू डीजे. तिकडे मॅच बॉल देखील आलेला आहे, मॅच बॉल आलाय तिकडनं. आता 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 2 धावींची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. ते 2 मोठे फटके आलेले आहेत. इकडनं आता कमबॅक करावा लागणार आहे मनोज याला. आता इथे एखादा निर्धाव चेंडू किंवा विकेट्स घ्यावी लागणार आहे. ते आपण पाहतो या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आता शॉर्ट फाईन निघाला, तिकडे ट्रॅव्हल्स झाला होता. बघा आता 2 बॉल आणि 1 धावीची आवश्यकता आहे. 2 चेंडू 1 धाव. बघा स्ट्राईक रोटेट झालंय, ही महत्वाची बाब आपण पाहतोय. एक गावदेवी स्पोर्ट्स बरा पडा आहे टीमसाठी, कारण जो बॅटर सेट आहे ज्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय तो आता नॉन स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. आणि जो नव्याने आला बॅटर फ्रेश फलंदाज आहे, जो अजूनही एकही चेंडू खेळलेला नाही आहे, तो आता स्ट्राईक वरती आलाय. इथे आता संधी असेल गावदेवी स्पोर्ट्स बरपडा टीमकडे इकडनं कमबॅक करण्याची. 2 चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जात आहे. अगदी या क्षेत्ररक्षक जवळ ठेवले जात आहेत. अंब्रेला क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे. बघा 1 धाव ही रोखण्यासाठी. इथे आपण पाहतो या सॉफ्ट हँडने हा फटका देखील गेला आणि 1 धाव, ही विजयी धाव इथे कंप्लीट केली गेली. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स बरफवाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच यंग स्टार नागली टीम.